मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर. नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती. चंद्रपुरातल्या सत्यानाट्याचा आज शेवटचा अंक. महापौरपदाची निवडणूक आज होणार. काँग्रेस, भाजप आणि ठाकरे गटापैकी कोणाची समीकरणं जुळणार याची उत्कंठा शिगेला. नांदेड, पनवेल आणि संभाजीनगरच्या महापौर पदासाठीचीही आज निवडणूक. मात्र भाजपचं बहुमत आणि उमेदवारांची निश्चिती यामुळे निवडीची केवळ औपचारिकता. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपचाच बोलबाला. 7 महापालिका भाजपच्या खिशात, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 2-2 जिल्हा परिषदात अध्यक्ष देता येणार. सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संधी. सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू कौल. भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. मंत्री शंभूराजेंच्या घरी अनौपचारिक बैठक झाल्याचीही माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार. आजच सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळाची पहिली बैठक. सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन चैत्यभूमीवरती बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार. ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती स्थिर. छातीत दुखत असल्यानं केलं दाखल. 5 दिवस उपचार चालतील अशी सुप्रिया सुळेंची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह जय आणि पार्थ पवारांनी केली विचारपूस. राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा आजपासून. 9 शिक्षण मंडळांमध्ये 15,32,000 विद्यार्थी बसत आहेत परीक्षेला. कॉपी रोखण्यासाठी ड्रोन, सीसीटीव्हीचा वापर. केंद्राच्या परिसरातले झेरॉक्स सेंटर बंद ठेवणार. आयसीसीच्या दट्ट्यानंतर पाकिस्तानचा यूटर्न. T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला भारतासोबत खेळण्यास तयार. आयसीसीनं दिला होता 400 कोटी रुपयांचा महसूल रोखण्याचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.